नमस्कार. कीर्तीज वर्ल्ड ऑफ कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पनीर काठी रोल. पनीर काठी रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे गव्हाचे पीठ, दही, पनीरचे छोटे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, मोझरेला चीज, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो केचप, मेयोनीज आणि बटर. मसाल्यांमध्ये लागणार आहे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला, लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला. सगळ्यात पहिले आपण गव्हाची कणिक मळून घ्यायची आहे. आपण चपातीसाठी जशी मळतो त्याचप्रमाणे मीठ घालून ही कणिक मळायची आहे आणि थोडा वेळ भिजत बाजूला ठेवायची. आता आपण पनीर मॅरिनेट करून घेऊयात. त्यासाठी एका बाउलमध्ये घ्यायचं आहे पनीर बारीक तुकडे कापून. पनीरमध्ये आता आपण 2 चमचे दही घालून घेणार आहोत. यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत किचन किंग मसाला. साधारण 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. त्यानंतर लाल तिखट तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जितकं तिखट लागेल त्याप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. चाट मसाला तुम्हाला ज्या प्रमाणात हवा त्या प्रमाणात, आणि मीठ. चवीनुसार. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. हे चांगले मिक्स करून साधारण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. लहान मुलांसाठी हा रोल खूपच छान आहे. मुलं भाज्या खात नाहीत तर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून हा रोल बनवू शकतो. मुलांसाठी जर करणार असाल तर कमी तिखट, लाल मिरची पावडर कमी टाका. आता हे मॅरिनेट झालेलं पनीर आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता आपण पनीरची भाजी करून घेणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये टाकायचं आहे बटर. मीडियम फ्लेमवरती आपण हे करायचं आहे. बटर पातळ झालं की मग त्यामध्ये टाकायचं आपल्याला आलं लसूण पेस्ट, आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. सिमला मिरची, आणि टोमॅटो. या भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ कमी घालायचे कारण आपण पनीरमध्ये मीठ टाकलेले आहे.
भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या. यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाज्या घालायच्या असल्या तरी तुम्ही घालू शकता. भाज्या थोड्याशा परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पनीर घालणार आहोत. आपण मॅरिनेट केलेले पनीर यामध्ये घालून घ्यायचे. चांगले मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला शिजवायचे. शिजताना पनीरला थोडं पाणी सुटेल, कारण आपण याच्यामध्ये दही घातलेले आहे. हे पाणी ड्राय झाले की मग आपण गॅस बंद करायचा. अशा प्रकारे ही पनीरची भाजी रोलसाठी तयार आहे. आता आपण रोल बनवूया. रोलसाठी गव्हाची चपाती आपण बनवून घ्यायची आहे. आपण नेहमी चपाती बनवतो तशीच. पनीरचे सारण जरा कोमट झाले की मग आपण रोल बनवायला घ्यायचा आहे. आता या चपातीला आपण मेयोनीज, आणि टमॅटो केचप लावून घ्यायचे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही हे नाही लावले तरी चालेल. स्प्रेडरच्या सहाय्याने आपण हे स्प्रेड करून घ्यायचे चपातीवरती. लहान मुलांना मेयोनीज आणि केचप आवडतं. मुलं आवडीने हा रोल खातात. आता याच्यावरती आपण घालायचे मोझरेला चीज. चीजही तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. या गोष्टी ऑप्शनल आहेत. आता याच्यावरती तुम्ही पनीरचे सारण घालून घ्यायचे. पनीरचे सारण घालताना फक्त मध्यभागी घालायचे आहे, म्हणजे आपल्याला रोल करायला सोपे जाते. तुमच्या आवडीनुसार सारण कमी जास्त चालेल. आता पोळीचा एक भाग घेऊन तो फोल्ड करायचा आहे आणि मागे ओढून घ्यायचा आहे, म्हणजे तो रोल घट्ट होतो. रोल करत करत पुढे यायचं आहे. अशा पद्धतीने हा रोल. आता आपण या रोलला तव्यावरती बटरवर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी पॅनवरती थोडंसं बटर लावून घेतलं आहे. बटरऐवजी तुम्ही तूपही लावू शकता. आता हा रोल जो आहे तो आपण त्याच्यावरती ठेवायचा आहे. थोडा भाजून घ्यायचा. हा उलटून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला शॅलो फ्राय करायचा आहे. शॅलो फ्राय केल्याने आतमध्ये असलेलं मोझरेला चीज वितळतं आणि मुलांना खायलाही मजा येते. आता हा रोल सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला पनीर काठी रोल खाण्यासाठी तयार आहे.
अशाच रुचकर रेसिपीज बघण्यासाठी आमचे कीर्तीज वर्ल्ड ऑफ कुकिंग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.